जयकुमार गोरेंची 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी। कोरोना काळातील कोट्यावधींचा भ्रष्टाचार प्रकरणी गोरेंवर आरोप। नवी मुंबईत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या बारवर हातोडा। बेलापूर, कोपरखैरणे आणि नेरूळ आणि तुर्भे मधल्या बारवर पहाटेपर्यंत सुरू होती कारवाई। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी। पालघर जिल्ह्याला आज देखील मुसळधार पावसाचा इशारा, तर विशेषतः समुद्र किनाऱ्यावरील गावांना भरतीच्या पाण्याची भीती। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। लोणावळ्यात आणलेल्या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊ नये, तर पर्यटकांना पोलिसांचं आवाहन। मध्य रेल्वेच्या आसनगाव स्टेशनवर भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। सोलापूरच्या माळशिरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। भुकटीच्या आयात धोरणाच्या अध्यादेशाची होळी करत निषेध। संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुणे शहरात आगमन। दिंड्या रस्त्यावरून जातानाचे सुंदर ड्रोनचे दृश्य कॅमेऱ्यात कैद। संत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम आजही पुण्यात। तसंच अनेक भाविक आणि राजकीय नेते आज दर्शन घेण्यासाठी तिथे येणार। विठ्ठल गाभाऱ्यात मेघडांबरी बसवण्याचं काम सुरू। चांदीचा मुलामा देऊन विठ्ठल रुक्मिणीचं रूप आणखीनच खुलून दिसणार। रविवार आणि मान्सूनमुळे मुंबईकरांची मरीन ड्राईव्हवर गर्दी। मुंबईकरांनी लुटला पावसाचा मनसोक्त आनंद।